श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1027. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये मेघनाद कशा पद्धतीने या युद्धामध्ये उतरत आहे त्या कथा विभागाचं चिंतन बघितलं. तत्पूर्वी जेव्हा आपली अर्ध्याहून जास्त सेना या वानरास्वलांनी एका दिवसामध्येच निपात करून टाकली आहे हे रावणाला कळालं, तेव्हा त्याने आणीबाणीची बैठक आपल्या राजमहालामध्ये बोलवली आहे. सचिवांना तो विचारतोय की आपण काय करायला हवं. नेहमीप्रमाणे सर्व सचिव हे मूग गिळून बसलेले आहेत आणि अशा वेळेला माल्यवंत जो रावणाचा आजोबा आहे तो त्याला पुन्हा एकदा सदुपदेश करतो की रावणा, तू तुझा हट्ट सोड. प्रत्यक्ष भगवंताशी तू वैर करतोयस. ज्याने हिरण्यकश्यपला, मधुकैटक राक्षसांना देखील त्यांचं स्थान दाखवलं, असं हे भगवंताचं रूप तुझ्या या अहंकारामुळेच मनुष्य रूप धारण करून आलेलं आहे. त्याला शरण जा, जानकी मातेला परत कर, यामध्येच तुझं सर्व कल्याण सामावलेलं आहे. अहंकारी रावणाने आपल्या आजोबांचा देखील अपमान केला आणि म्हणाले की पुन्हा आता मला तू तोंड दाखवू नकोस. माल्यवंत मनामध्ये विचार करतोय की रावण हा काळवश झालेला आहे, त्यामुळे त्याला काही सांगितल्याला त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या चित्तामध्ये स्थिर होऊ शकत नाहीये. माल्यवंत देखील काही दुर्वचन बोलून सभेमधून निघून जातो आणि मग मेघनाद आपल्या वडिलांच्याकडे बघून म्हणतो की पिताश्री, तुम्ही माझा उद्या पुरुषार्थ बघाच. मी शब्दांच्या आधाराने बोलून काय सांगू आपल्याला. रावणाला आपल्या या पुत्राच्या वचनांनी अधिक बळ मिळतं. त्याचा अहंकार जणू काही कुरवळला जातोय. अशा पद्धतीने त्या मेघनाथाला रावणाने मांडीवरती घेतलंय आणि हे पिता पुत्र एकमेकांच्या या अहंकाराला अशा पद्धतीने धीर देत सकाळची वाट पाहतायत. प्रातःकाळ होताच त्याबरोबर वानर पुन्हा एका नव्या उत्साहाने लंकेवरती स्वार होतात आणि आज मेघनाथाची स्वारी या युद्धामध्ये जो पराक्रम दाखवणार आहे सज्जनो, त्याचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला आजच्या कथा विभागात सांगू लागतात. कह कोसलाधीस द्वौ भ्राता धनवी सकल लोक विख्याता कहनल नील दुबिद सुग्रीवा अंगद हनुमंत बलसीवा कहाँ विभीषणु भ्राता द्रोही आजु सबहि हठी मारऊही अस कही कठिन बान संधाने अतिशय क्रोध श्रवण लगिताने सरसमूह सो छाड़े लागा जनु सपक्ष धावही बहुनागा जह तह परत देखी यही बानर सन्मुख होई न सके तेहि अवसर जह तह भागी चले कपिरीछा बिसरी सबहि युद्ध कैच्छा सो कपि भालु नरन मह देखा कीन्हे सिजेहि न प्राण अवशेषा दस दस सरसब मारसी परे भूमि कपिबीर सिंहनाद करि गर्जा
मेघनाद बलधीर सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, सहजच माल्यवंताचं हे चरित्र अभ्यासत असताना मी मध्यंतरी आमच्या सचिन दादाला प्रश्न केला की यानंतर माल्यवंताची चौपाई लंकाकांडामध्ये कुठं आहे. या गुगलवर ही ॲप्लिकेशन उपलब्ध असल्यामुळं लगेच आपण तो शब्द शोधून त्याप्रमाणे येणाऱ्या चौपाया अभ्यासू शकतो. आणि ते अभ्यासताना लक्षात आलं की इथं रावण जेव्हा त्याला म्हणतोय की करिया मुह करी जाही अभागे, अरे अभागी, तोंड काळं करून इथून निघून जा. आणि इथं आमच्या अभ्यासातून चूक भूल असू शकते, परंतु या चौपाईनंतर माल्यवंताचं प्रागट्य लंकाकांडात नाही, नवे नवे समस्त रामायणामध्ये देखील आपल्याला कुठे मिळत नाही. सज्जनो, अशा या वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असलेल्या माल्यवंताचा या भरसभेमध्ये झालेला हा अपमान, आणि त्यामुळं माल्यवंत हा पुन्हा रावणाला सन्मुखच आलेला नाहीये. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने जारा नगर निमिष एक माही, एक विभीषण कर गृह नाही, हे जसं सुंदरकांडामध्ये गोस्वामीजींनी आम्हाला सांगितलं की सगळं लंका नगरी जाळली गेली, परंतु एक विभीषणाच्या घराला मात्र धक्का लागला नाही, त्याचप्रमाणे या लंकेच्या मधल्या समस्त रावणाचे समर्थक असलेल्या राक्षसांचा निपात झालेला आहे. परंतु माल्यवंताचं हे अव्यक्त चरित्र, त्याच्या केसाला देखील कुठं धक्का लागला नसेल, हेच जणू काही आपल्याला सांगून जातं. सज्जनो, यातून जीवन जगण्याची काही फार सुंदर सूत्र आपल्याला कळू शकतात. एक असं आहे की सत्य हे अपमानित केलं जाऊ शकतं, सत्य हे कदाचित त्रस्त केलं जाऊ शकतं, परंतु सत्याचा आवाज हा कायमस्वरूपी दाबला जाऊन सत्यावरती विजय प्रस्थापित करणं हे असुरी शक्तीनं कधीच शक्य होत नाही. कुठल्या ना कुठल्या तरी चिंगारीच्या रूपाने हे सत्य वारंवार वारंवार वरती येत राहतं. रामाच्या अधिष्ठानावरती सदुपदेश सांगणारा असा हा माल्यवंत कदाचित पुन्हा रावण सन्मुख आला नसेल, परंतु त्याने हे केलेलं कार्य, ही केलेली रामाची सेवा, आणि यामुळं माल्यवंत देखील या लंकेच्या अधःपतनामध्ये अत्यंत सुरक्षित प्रभू रामचंद्रांच्या कृपेने राहिला असेल. अशा या माल्यवंताचं हे चरित्र आपण बघितलं. आणि तत्पश्चात जेव्हा मेघनाद आपल्या वडिलांना म्हणतो की तुम्ही माझा उद्या पुरुषार्थ बघा, एक प्रकारे त्याने मनाचा निश्चय केलेला आहे. बघा, आपण सुंदरकांडामध्ये देखील मेघनाथाचं शौर्य बघितलं, ज्याने स्वर्ग जिंकलेला आहे असा हा इंद्रजीत, ज्याच्याकडे ब्रह्मविद्या आहे, ज्याने ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केलेलं आहे, ज्याचे वडील प्रत्यक्ष रावण आहेत, ज्यांनी महादेवाकडून वरदान घेतलेलं आहे. त्यामुळं या अशा अत्यंत पराक्रमी असलेल्या या मेघनाथाने जेव्हा मनामध्ये निश्चय केला की तुम्ही माझा उद्या पराक्रम बघाच, तेव्हाच सज्जनो, आपल्याला या युद्धामध्ये उद्या काय घडणार आहे याची थोडीशी कल्पना या मेघनाथाच्या वक्तव्यामधून आली. बघा, एखादं वाईट कृत्य जरी करायचं असेल तरी ते कृत्य करणाऱ्या अतिरेक्याला देखील मनाचा निश्चय करावा लागतो, होय की नाही? मी तुम्हाला काही दिवसापूर्वीच त्या कसाबचं उदाहरण दिलं होतं की किती धारिष्टतेने दाखवलं. प्रत्यक्ष मृत्यू समोर आहे, माहिती आहे की आपण इथं मृत्यूला कवटाळायला चाललोय, तरी देखील 2-3 दिवस त्याने आपल्या या मुंबईमध्ये अनेक निरपराध लोकांचे जीव घेतले. स्वतः तर फाशीच्या तक्त्यावरती चढलाच, परंतु अनेकांच्या घरामध्ये कधी न भरून येणाऱ्या जखमा तो करून गेला. त्याचं कृत्य हे अत्यंत निंदनीय आहे, यात काही शंकाच नाही. आणि कुठला देश, कुठली जात, कुठला धर्म याच्या पलीकडे जरी जाऊन विचार केला तर आतंकवाद हा नेहमीच निंदनीय ठरत आलेला आहे. परंतु त्यातून जर एखादा मुद्दा आपल्याला या मेघनाथाच्या चरित्राच्या दिशेने विचार करताना बघायचा असेल तर तो हा आहे की निश्चयाची ताकद किती असते तमोगुणी माणसामध्ये देखील. अनेकदा सात्विक लोक देखील
तामसिक व्यक्तींच्या बरोबर राहून नको ते संकल्प करून जातात. जसं महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण हा अत्यंत सात्विक आहे, उदार आहे, दानशूर आहे, परंतु दुर्योधनाचा परममित्र झाल्याचं हे फळ होतं त्याच्याजवळ. आणि जेव्हा कर्णाला सेनापती करण्याची वेळ आली तेव्हा आंतरिक विरोध देखील आपल्याला स्पष्टपणे या कौरव सेनेमध्ये दिसत होता. परंतु कर्णाला ते स्थान आपलं दाखवण्यासाठी केवढा पुरुषार्थ गाजवावा लागला. त्याची ती रणधुमाळी पाहून प्रत्यक्ष भगवंत देखील मनामध्ये विचार करतायत की आज मी जर अर्जुनाच्या बरोबर नसेन तर हा कर्ण पांडवांना कुठल्याही क्षणी आपल्या बाणांचा प्रसाद देऊ शकतो. अशा या कर्णाने एक डिटर्मिनेशन, एक निश्चय केला होता, जी त्याच्यामध्ये एक न्यूनगंडाची भावना सदैव तयार करण्यात आली होती की हा दासी पुत्र आहे, हा बेवारस आहे. जरी तो प्रत्यक्ष पांडवांचा सख्खा भाऊ असला तरी देखील त्याच्या मनामध्ये असलेली ही ग्लानी त्याच्या या कार्यामध्ये, त्याच्या या पुरुषार्थामध्ये आपल्याला दिसत होती. समजा जर कर्ण पांडवांच्या बाजूने असता, जर त्याने हे नातं मान्य केलं असतं तर कदाचित या कौरव पांडव युद्धाला 18 दिवसापर्यंत चालावंच लागलं नसतं. हे काही क्षणांमध्ये संपणारं युद्ध असतं. परंतु कर्ण हा नेमका दुर्योधनाच्या बाजूने उभा आहे. बघा, या मेघनाथाची देखील तपश्चर्या तेवढीच मोठी आहे. हे काही सहजासहजी प्राप्त झालेल्या गोष्टी नाहीत. राक्षसांनी देखील जी या अहंकाराच्या आधाराने भगवंतावरती सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये या राक्षसांच्या मागे देखील तपश्चर्येचं बळ होतं, यात काही शंका नाही. परंतु चित्तशुद्धी नसल्यामुळं, पूर्वसंस्कारांमुळं, त्यांच्या प्रारब्धवश त्यांनी या सर्व मिळालेल्या भगवंताच्या आशीर्वादांचा उपयोग त्याच्याच विरुद्ध केला. त्यामुळे या सगळ्या असलेल्या तामसिक वृत्तींमधला निश्चय देखील कधी कधी आपल्याला समाजामध्ये दिसत असतो, या अतिरेकी भावनांमधून, या दहशतवाद्यांच्या रूपांमधून. अशा या मेघनाथाला वडिलांचा स्पर्श मिळाला आणि त्याला असं वाटलं की आज आपण आपल्या वडिलांना अत्यंत समाधान मिळवून देऊत. अशा पद्धतीचा पुरुषार्थ आज आपण रणांगणामध्ये करूत. आणि मग भल्या पहाटे जेव्हा त्याच्या कानावरती पडलं की वानरांनी पुन्हा एकदा लंकेला घेरलंय, गोस्वामीजी लिहितात, मेघनाद सुनी श्रवणस गडुपुनी छेका आई, उतर्यो बीर दुर्गते सन्मुख चल्यो बजाई. तेव्हा तो वीर किल्ल्यावरून उतरला. सगळीकडे नगारे वाजवण्यात आले की मेघनाथ आलेला आहे. इंद्रजित आज खूप एका मोठ्या निश्चयाच्या आधाराने रणांगणात उतरलेला आहे. बघा, ज्या पद्धतीने आपण या तामसिक लोकांच्या निश्चयाचं वर्गीकरण बघितलं, त्याचप्रमाणे निश्चयाच्या आधाराने किती गोष्टी बदलू शकतात हे देखील आपल्याला या मेघनाथाच्या कार्यामधून आज कळणार आहे. जो मेघनाथ आदल्याच दिवशी हनुमंताच्या प्रहारामुळे बेशुद्ध पडलाय, ज्याचा रथ हनुमंताने उद्ध्वस्त करून टाकला, ज्याच्या सारथ्याला हनुमंताने मारून टाकलेला आहे, असा हा मेघनाथ या प्रदोषाच्या बळाने पुन्हा एकदा स्वतःला पुनर्जीवित करतोय, पुन्हा ते आपलं बळ प्रस्थापित करतोय आणि एका निश्चयाच्या आधाराने आज तो या रणांगणामध्ये उतरतोय. मेघनाथ जसा रणांगणामध्ये आला त्याने ललकारून समोरच्या सेनेतल्या मोठ्या मोठ्या अशा सेनापतींना हाक मारायला सुरुवात केली. कह कौसला दीस दो भ्राता, धन्वी सकल लोक विख्याता, कह नल नील दुबिद सुग्रीवा, अंगद हनुमंत बलसीमा. मेघनाथाने ललकारून समोर असलेल्या वानरांचा जणू काही उपमर्द केलेला आहे. त्यांच्याकडे त्याने लक्ष देखील दिलेलं नाही. त्याने थेट हाक मारलेली आहे कौसलाधीश प्रभू रामचंद्रांना. इथं बघा, अनेक लोकांचं कदाचित मनामध्ये प्रश्न निर्माण होतील की कह कौसलाधीश धो भ्राता. कौसलाधीश हे 2 भ्राता या रूपाने हाक मारली आहे असं आपल्याला वाटतं, परंतु त्याने कौशलाधीश म्हणजे प्रभू रामचंद्रांना हाक मारलेली आहे आणि त्याच्याबरोबर असलेला त्याचा भ्राता. अशा पद्धतीने गोस्वामीजींनी ही फोड आपल्या समोर ठेवलेली आहे. इकडं
इंद्रजित केवळ प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणालाच बोलवून थांबत नाही, तो त्यांना त्यांच्या वंशाचं देखील महत्व सांगतो की तुम्ही त्या वंशाला शोभणारे आहात का? या कौशल वंशामध्ये आजपर्यंत एकाहून एक महापराक्रमी असे सम्राट होऊन गेले, चक्रवर्ती होऊन गेले. आम्ही ऐकले की तुम्ही देखील त्याच कुळातले आहात. धन्वी सकल लोक विख्याता. असे अनेक प्रसिद्ध धनुर्धर ज्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत त्यातलेच तुम्ही दोघं बंधू, आणि त्यामुळं तुम्हाला तुमची खरंच या कुळाची पत राखायची असेल तर तुम्ही माझ्याशी लढून दाखवा. आणि हो, कोण कोण आहे तुमच्याकडं? काय नावं सांगितली होती त्या दूतांनी? द्विविध मयंद नील नल अंगद गद बिकटासी ददिमुख केहरी निसट सठ जामवंत बलरासी. यांच्यापैकी कोण उपस्थित आहे इथं? नल, नील, द्विविध, सुग्रीव, तो अंगद ज्याच्या बळाची सीमा आम्ही बघितली होती. त्या दिवशी न जाणे त्याचा पाय आम्ही का हलवू शकलो नाही माहित नाही, परंतु तो अंगद कुठे आहे? तो हनुमंत कुठे आहे? या दोघांनी आमच्या लंकेमध्ये बराच विध्वंस केलाय. आज तुम्ही कितीही बलवान असा, आज तुमच्यावरती कोणाचीही कृपा असो, हा इंद्रजित आज तुमच्यापैकी प्रत्येकाला त्याने केलेल्या कृत्याचं फळ देणार आहे. एवढं नक्की. कुठं आहात तुम्ही? मला या छोट्या छोट्या वानर अस्वलांशी लढण्यामध्ये रस नाही. यायचं असेल तर तुमच्यापैकी कोण जे सेनापती आहेत त्यांनी पुढे यावं. आणि हो, येताना माझ्या काकाला देखील घेऊन या त्या बिभीषणाला. कहा बिभीषण भ्राता द्रोही आज सबई हटी मारहू ओही. बघा, इंद्रजित हा बिभीषणाचा पुतण्या, परंतु त्याने आपल्या काकाला, जे आपल्या वडिलांच्या सारखे आहेत, त्यांना इथं एकेरीने संबोधित केलंय. आणि एवढं करून देखील तो थांबलेला नाही आणि म्हणतोय की भावाशी द्रोह करणारा बिभीषण कुठं आहे? बघा सज्जनो, संस्कार ही गोष्ट आम्हाला या सगळ्या चरित्रांमधून कशा पद्धतीने आपण आचरणात आणायला हवी हेच शिकवते. जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मण वनवासात निघालेले आहेत, सुमंत्र प्रभू रामचंद्रांशी संवाद करतोय की आपण अयोध्येला परत चला, राजा दशरथांचा प्राण अन्यथा वाचवता येणं अशक्य आहे. त्या संवादामध्ये लक्ष्मणाने माता कैकेयी आणि भरताच्या विषयी काही कटुवचनं बोलली. प्रभू रामचंद्रांनी लगेच लक्ष्मणाला थांबवलं आणि सुमंत्रांना देखील विनंती केली की तुम्ही ही वचनं वडिलांच्या कानावरती घालू नका. सज्जनो, हे संस्कार आहेत की जे आपल्या सोबत्यांना, आपल्या बंधूंना अशा पद्धतीच्या कटुवचनांपासून थांबवतात. आणि या उलट इथं रावण पुत्र मेघनाद आपल्याच काकाला एकेरीवरून हाक मारतो आणि त्याचबरोबर त्याला विशेषण काय जोडतोय? भ्राता द्रोही. तू तुझ्या भावाच्या बरोबर द्रोह केलेला आहेस. आपल्याला बिभीषणाच्या विषयी नेहमीच ही एक या घरभेदी या नावाच्या आधाराने उपाधी अनेक ठिकाणी सापडते. आणि तेच विशेषण जणू काही मेघनाथाने बिभीषणाच्या बद्दल वापरलंय की भावाशी द्रोह करणारा बिभीषण कुठे आहे? आज सबई हटी मारहू ओही. आज मी तुम्हा सगळ्यांना मारण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि त्या दुष्टाला, त्या विशेषत्वाने जो दुष्ट आहे बिभीषण, ज्याने या लंकेची सगळी रहस्य तुमच्यापर्यंत दिली, ज्याने या लंकेमध्ये कशा पद्धतीने अस्त्रशस्त्र आहेत याची माहिती तुम्हाला पुरवली, आणि त्यामुळे हे वानर देखील इथं येऊन उत्पात करू शकले, अशा या बिभीषणाला तर मात्र मी आज विशेष शिक्षा देणार आहे. अशा पद्धतीने इंद्रजिताने आपला निश्चय रणांगणामध्ये सगळ्यांच्या समोर जाहीर केला आणि त्याने या समोर असलेल्या वानर अस्वलांना अजिबात महत्व न देता या सेनेमध्ये असलेल्या सर्व मुख्य सेनापतींना ललकारलेले की तुम्ही या लढायला माझ्याशी. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या समवेत बिभीषणापर्यंत असलेल्या प्रत्येक शूर सेनापतीला त्याने आवाहन केले की तुम्ही माझ्याशी लढायला या.
आणि समोर उभे असलेल्या या वानर आणि अस्वलांची मेघनाथाने काय अवस्था करून टाकली आहे. असं काही कठीण बाण संधाने, अतिशय क्रोध श्रवण लगिताने. त्याने धनुष्यावरती कठीण बाणाचं संधान केलं आणि अत्यंत क्रोधात येऊन त्याने ते कानांपर्यंत बाण ओढलेले आहेत. आता या बाणांच्या आधाराने मेघनाथाने या छोट्या छोट्या वानरांना, अस्वलांना, ज्यांचा हा प्रतिकार राक्षसांना रोखण्यामध्ये फार त्रास होत होता, अशा या वानर अस्वलांना या आपल्या असलेल्या अत्यंत घातक, संहारक अशा बाणांच्या आधाराने निपात करण्याला सुरुवात केलेली आहे. गोस्वामी लिहितात की सर समूह सो छाडे लागा, जनु सपच्छ धावही बहु नागा, जह तह परत देखी यही बानर, सन्मुख होई न सके तेही अवसर. तो बाणांचे समूह सोडू लागला. केवळ एखादा बाण नाही, अनेक बाण मेघनाथाने एका पाठोपाठ एक सोडायला सुरुवात केलेली आहे. गोस्वामी लिहितात की ते आकाशामधून जाणारे असंख्य बाण पाहताना जणू काही असं वाटतंय की अनेक पुष्कळ पंख असणारे साप धावत जात आहेत. बघा, सापाचे जसे गुणधर्म असतात की तो दंश करतो, महाभयानक दंश करतो, जीव घेणा दंश करतो. आणि केवळ इथं चावण्याचाच त्रास नाही, तर त्या चावण्याच्या पाठोपाठ त्याने आपल्या शरीरामध्ये जे रक्त सोडलेलं आहे, त्या रक्ताच्या असलेल्या विषप्रयोगामुळं त्या जीवाला जसं मृत्यूला सामोरं जावं लागतं, त्याप्रमाणे या वानरांवरती, या अस्वलांवरती जनु सपच्छ धावही बहु नागा, हे बाण एखाद्या नागाप्रमाणे येऊन त्याचा चावा घेत आहेत. आणि त्यामुळे हे स्वाभाविक असलेले अत्यंत सच्छील असे वानर, अस्वल, ज्यांना या मेघनाथाच्या शक्तीचा अंदाज नव्हता, त्यांना या बाणांचा जसा जसा आघात होऊ लागला, गोस्वामीजी म्हणतात रणांगणामध्ये जिकडं तिकडं हे वानर आणि अस्वल धारातीर्थ पडत असल्याचं दृश्य दिसू लागलं. प्रत्येक जण आपला प्राण वाचवण्यासाठी पळू लागलेले, या रणभूमीतून सैरभैर होऊ लागलेले. बघा, आपण बघतो की एखाद्याला सर्पदंश झाला आणि जर त्याने खूप भीतीपोटी तडतड करायला सुरुवात केली, जर तो धावू लागला, तर त्यामुळं त्याच्या या हृदयाकडे येणाऱ्या रक्ताचा प्रवाह हा वेगाने वाढतो आणि त्यामुळं काय होतं, शरीरामध्ये विष देखील आणखीन वेगाने पसरतं. तशीच अवस्था इथं या वानरांची झालेली आहे. ज्याने ज्याने म्हणून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, जिकडं तिकडं आडोशाला लपण्याचा प्रयत्न केला, हे असलेले मेघनाथाचे जनु सपच्छ धावही बहु नागा असलेले हे बाण त्यांचा प्राण घेऊ लागलेले आहेत. कोणी देखील त्याच्या समोर जाऊ शकत नाहीये, अशी अवस्था झालेली आहे. जह तह भागी चले कपिरीचा, बिसरी सबही युद्ध कै इच्छा. वानर आणि अस्वलांना आतापर्यंत वाटत होतं की इथं लंकेमध्ये कोणी शूरवीर आहे की नाही. आपण तर सहजपणे राक्षसांचे पाय धरतोय, त्यांना जमिनीवरती आपटतोय, त्यांना समुद्रामध्ये फेकून देतोय आणि त्यामुळं त्यांना देखील एक विश्वास आला होता की आपण या लंकेला सहजपणे पार करून जाऊ. परंतु मेघनाथांच्या बाणांचा जसा त्यांच्यावरती आघात पडू लागला, त्यामुळं अत्यंत काकुळतीला आलेले हे वानर आणि अस्वल स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी जिकडं तिकडं पळू लागलेले आहेत. गोस्वामीजी लिहितात की बिसरी सबही युद्ध कै इच्छा. त्यांच्या मनामधून युद्धाची इच्छाच जणू काही या मेघनाथाच्या आलेल्या अचानक आघातांमुळे ते विसरून गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघितलं ना की आधी लगीन कोंढाण्याचं, त्यामध्ये त्या तानाजीची देखील अशीच अवस्था झालेली आहे. जेव्हा समोरचा शत्रू हा अत्यंत जोरात प्रतिकार करत होता, तेव्हा या कोंढाण्याला सर करून आलेले हे सगळे सैनिक घाबरलेले आहेत, सैरभैर होऊ लागलेले आहेत. प्रत्येक जण परतीचा मार्ग शोधू लागला. त्यावेळेला तानाजीने काय करावं की ते दोरखंड कापून टाकले, परतीचा मार्गच त्याने कापून टाकला आणि म्हणाले की आता लढा नाहीतर मरा, हे दोनच तुमच्या पुढे पर्याय आहेत. जोपर्यंत मनुष्याला
मागं हटण्याची संधी आहे ना, तोपर्यंत तो त्याच्या निश्चयावरती ठाम राहू शकत नाही. हे आपण या राक्षसांचा देखील पहिल्या दिवशी झालेला पाडाव बघताना बघितलंच. एकतर प्रदोषाचा या संधी काळाचा गैरफायदा घेत ते वानरांवरती तुटून पडण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा लक्षात येतं की प्रभू रामचंद्रांच्या अग्निबाणाने आपली माया काही केल्या चालत नाहीये, त्या सरशी ते पुन्हा लंकेच्या दिशेने परतण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत सज्जनो आपण परतीचे मार्ग मोकळे ठेवून एखादी गोष्ट कॉन्कर करण्याचा, त्याच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, तोपर्यंत अपयशच आपल्या पदरी येत राहतं. बऱ्याचदा अनेक लोक एखादं काम घेतात करायला आणि त्यांच्या लक्षात येतं की हे आपल्याला काम जमत नाहीये, आणि जर त्यांच्याकडं त्यातून एखादं एक्झिट गेट असेल, एस्केप मार्ग असेल, बाहेर पडण्याची एखादी संधी असेल, तर ते सहजपणे त्यामधून बाहेर पडतात. परंतु आता ह्याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये असा जेव्हा त्यांच्या मनामध्ये विश्वास असतो, तेव्हा ते आपली सगळी शक्ती ओतून ते कार्य करायला लागतात. आणि मग अशा लोकांना बहुतांश वेळेला यश मिळत आलेलं आहे. आपण आता ऑलिम्पिकमध्ये बघितलं ना की अनेक असे मोठे मोठे खेळाडू जीवाच्या आकांताने तिथं आपले सगळं प्रयत्न, बुद्धी, सर्व काही झोकून देऊन आपल्या देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतात. जेव्हा त्यांना लक्षात येतं की अभी नाही तो कभी नाही या एका डिटर्मिनेशनवरती येतात, या निश्चयावरती येतात, त्या क्षणी त्यांच्यामधून सर्वोत्तम अशी नोंद त्यांच्या खेळाची केली जात असते. इथं वानरांना जेव्हा या मेघनाथाचे हे असे आसूड बसलेले आहेत, जेव्हा त्यांना या बाणांचे आघात बसलेले आहेत, त्या सरशी युद्धाची इच्छा जणू काही ते विसरून गेले आणि प्रत्येक जण परतीचा मार्ग शोधू लागलाय. रणभूमीमध्ये ज्याचं बल आणि पुरुषार्थ शिल्लक आहे असा एकही वानर, अस्वल आता त्या ठिकाणी उपस्थित राहत नव्हता. सगळं मैदान जणू काही जे काही क्षणांपूर्वी या वानर अस्वलांनी भरलं होतं, तिथं केवळ मृतदेह खचाखच पडले होते. आणि जे कोणी जिवंत राहिले होते ते पुन्हा एकदा सुबेल पर्वताच्या दिशेने आपण कसं जाऊ शकू याच एका विचारामध्ये होते. कोणालाही या मेघनाथाचा समोर येऊन सामना करण्याचं धारिष्ट त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलं नव्हतं. अर्थात हे सगळे प्रभू रामचंद्रांचं छोटं वानर दळ आहेत. अजूनही ज्या सेनापतींना त्याने ललकारलं होतं त्या सेनापतींचं आणि मेघनाथाचं थेट युद्ध झालेलं नाहीये. ही तर समोर असलेली या वानर आणि अस्वलांच्या फळीचं वर्णन गोस्वामीजी आपल्याला सांगतायत. मेघनाथाने पळत जाणाऱ्या या वानरांना देखील सोडलेलं नाही. दस दस सरसब मारेसी परे भूमि कपि भीर, सिंहनाद करी गर्जा मेघनाद बलधीर. मेघनाथाने पाहिलं की बरेचसे वानर, अस्वल आपल्या या बाणाच्या प्रभावाने मृत्युमुखी पडलेत. काही जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावतायत. खूप मोठं सैन्य या रणभूमीला सोडून पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या दिशेने जायला निघालंय. यांना इतक्या सहजासहजी सोडता कामा नये असा विचार करून मेघनाथाने एका वेळेला 10 बाण मारलेले आहेत. आणि या अचानक आलेल्या आपल्या पाठीवरती बसणाऱ्या बाणांच्या आघातामुळे अनेक वानरवीर पृथ्वीवरती कोसळतायत. बलवान आणि धीर मेघनाथ या वानरांच्या निपाताबरोबरच त्यांची जशी जशी फळी जमिनीवरती पडतीये हे पाहून आपल्या स्वतःलाच सिंहाप्रमाणे नाद करत, गर्जना करत आपलं हे असलेला पुरुषार्थ या रणभूमीमध्ये दाखवतोय. मला पुन्हा पुन्हा या खेळांच्या उपमा द्याव्याशा वाटतात, कारण की खरोखर हे सगळं आपल्याला थेट माणसाच्या मनोवृत्तीचा अभ्यास करण्याचं शास्त्र या खेळांमध्ये दिसतं. ते बॉक्सिंगमध्ये म्हणा किंवा कुठल्याही खेळामध्ये हे सामनावीर असा स्वतःला उत्तेजित करत असतात. आणि यावेळेला तर कोरोनामुळे तिथं प्रेक्षकही नव्हते, त्यामुळे ते स्वतःच ओरडायचे, स्वतः सिंहनाद करायचे, स्वतःला बकअप करायचे. चांगल्यातलं चांगलं आपण कसं उत्तम प्रदर्शन करू शकू यासाठी स्वतःला प्रेरित करण्याचा प्रयत्न करत असायचे. तशीच या सिंहनादाची याप्रमाणे मेघनाथ स्वतःला उत्तेजित करून स्वतःला या पुरुषार्थामध्ये आणखीन निश्चयात्मक पद्धतीने लढण्यासाठी प्रेरित करतोय. अशा या सिंहनादाच्या बरोबर जो मेघनाथ या युद्धभूमीमध्ये उतरलाय, सज्जनो, त्याचा सामना कोण करणार? कोण आहे जो या मेघनाथाच्या असलेल्या युद्धज्वराला
शांत करू शकेल अशा या मेघनाथाच्या बरोबर होणाऱ्या लढाईचं जे वर्णन गोस्वामीजी आम्हाला सांगणार आहेत सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.